आचारसंहितेपूर्वी वृद्ध कलाकार साहित्यिक मानधन योजनेचे 2-3 वर्षापासूनचे समाज कल्याण विभागात प्रलंबित असलेले 700 ते 800 प्रस्ताव जुन्या निकषानुसार त्वरित निकाली काढा, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसण्याचा कलावंत व साहित्यिक यांचा प्रशासनाला इशारा कलारसिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भोलेश्वर मुदगल यांच्या नेतृत्वाखाली वृद्ध कलावंतांच्या वतीनं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आलं। या प्रसंगी आकाशवाणी व दूरदर्शन ज्येष्ठ कलावंत प्रमोद पोकळे, प्रकाश वानखडे यांच्यासह योगीराज राघोरथे, ज्ञानदेव आंबटकर, रवींद्र बन, नंदू पाटील, अंध कलावंत दत्ता डाहोरे, रिझवानुद्दीन, राजन पछेल, निरंजन प्रगणे, दीपक कोष्टी, सुरेश देशमुख, मनोज राऊत व दादाराव उगडे हे कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते। 3 वर्षापासून या वृद्ध कलावंतांचे निवड समितीच्या अभावी प्रस्ताव प्रलंबित आहे। हे प्रलंबित प्रस्ताव असलेले त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की कलाकारांना फार मोठ्या समस्या निर्माण होऊन राहिलेल्या आहे जीवन जगत असताना, आणि म्हणून आता आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीची। त्यामुळे त्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी हे सगळे प्रस्ताव जुन्या निकषाप्रमाणे निकालात काढावेत। आणि अनायासे योगायोगानं या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवड समितीची सुद्धा स्थापन केलेली आहे। तेव्हा या निवड समितीच्या मार्फत हे ताबडतोब प्रस्ताव निकाली निघावे आणि त्याच्यामध्ये शासनाला मार्गदर्शन मागायची गरज नाही आहे। अनेक जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा सांगता येईल, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना काळापासून एकही प्रस्ताव प्रलंबित ठेवला नाही। त्यांना ते संपूर्ण अधिकार होते निवड समितीचे, कारण अशासकीय समिती आहे, अशासकीय प्रतिनिधी नाही, म्हणून निवड समिती काही संपलेली नाही आहे। 6 लोक त्याच्यामध्ये शासकीय असतात, माननीय जिल्हाधिकारी आहेत, त्याचे सचिव आहेत, मुख्य कार्यपालन अधिकारी, त्याच्यानंतर सदस्य आहेत त्याच्यामध्ये मुख्य कार्यपालन अधिकारी, सांस्कृतिक संचालनाचे सहाय्यक संचालक त्याच्यामध्ये सदस्य आहेत, त्याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी सदस्य आहेत, आणि महानगरपालिका एरियामध्ये आहे म्हणून उपायुक्त ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। हे 6 लोक कधीही बदलत नाही, म्हणजे यांचे पद कधी बदलत नाही, आणि या पदावरच ही समिती आहे। म्हणून त्या 6 लोकांनी आतापर्यंत खऱ्या अर्थानं ते प्रस्ताव दरवर्षी काढायला पाहिजे होते, पण त्यांची ती चूक झाली म्हणावं, अनावधानानं झाली म्हणावं। परंतु आता तरी जागे होऊन हे प्रश्न, हा जो प्रश्न आहे हा कलावंतांचा, हा प्रश्न कलावंतांचा आचारसंहितेच्या आधी या सगळ्या लोकांनी जुन्या निकषानुसारच आपले सर्व प्रस्ताव सादर केलेले आहेत, म्हणून जुन्या निकषानुसारच हे मार्गी निकालात काढावे अशी आमची मागणी आहे।